तर अशा विद्यार्थ्यांना काय ॲडवाइस द्यायची? ते डिस्ट्रॅक्टेड होते तर अभ्यासावरनं त्यांचं लक्ष दुसरीकडे जातं. माझं तर एक ठरलं होतं की माझ्या पप्पाचा मला आनंद बघायचा होता. इनफॅक्ट मी एवढाच प्रवास केला की कोचिंग अँड हॉस्टेल बॅकलॉग तर असायलाच नको, पण झालता माझा तो कव्हर करायला थोडंच हार्ड गेलं 11th मध्ये. तू आता 12th बोर्डचे पण एक्झाम चालू आहेत सध्या विद्यार्थ्यांचे, तर ते कसं मॅनेज केलं बोर्ड प्लस 12th 11वी हाफ लॉकडाऊन मध्येच ऑनलाईन सेशन मध्ये गेले. तर मला माझ्या पप्पाचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. माझ्या पप्पाला वाटायचं की डॉक्टर व्हायला हवं. तुला सगळ्यात अवघड सब्जेक्ट कुठला जायचा? ऑफकोर्स फिजिक्स मध्ये. गुड मॉर्निंग फ्युचर डॉक्टर्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. GMC मधील विद्यार्थ्यांचे पॉडकास्ट करत करत आज फायनली मी छत्रपती संभाजीनगरला आलेलो आहे. इथं GMC घाटीचे एक काही विद्यार्थी मला भेटलेले, त्यापैकी एक विद्यार्थिनी आज आपल्यासोबत आहे. तर काय नाव आहे तुझं? माझं नाव सुप्रिया पाटील आहे. मी इथं GMC छत्रपती संभाजीनगर मध्ये शिकत आहे आता, MBBS सेकंड इयर. अँड मार्क्स नीटमध्ये मार्क्स मला 633 होते. माझा रँक 12,441 होता. माझे घरचे फॅमिली तर फार्मर, म्हणजे माझे पप्पा फार्मर आहेत. आणि तुझी नीटचा प्रवास कसा राहिला? तू कधी विचार केला की तुला डॉक्टर बनायचं म्हणून? तसं मी लहानपणीच ठरवलं, पण मी जेव्हा पक्का डिसिजन मी 10thला घेतला होता. 10th मध्ये पप्पांनी विचारलेलं, तेव्हा सांगितलं होतं की डॉक्टरच बनायचंय. देन आम्ही जेव्हा माझं ॲडमिशन झालं तेव्हा लॉकडाऊन होतं, तर मी पहिलं 11वी हाफ लॉकडाऊनमध्येच ऑनलाईन सेशनमध्ये गेले. देन नंतर मी नांदेडला जाऊन IIB मध्ये तयारी केली. IIB मध्ये केली? बरोबर. तू म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये लागलेली का? हा, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. लॉकडाऊन असताना पण तू फोकस मध्ये अभ्यास केलास असं त्याचा अर्थ होतोय, तर काय याच्या मागचं काय रिझन आहे? रिझन तर मला माझ्या पप्पाचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. माझ्या पप्पाला वाटायचं की डॉक्टर व्हायला हवं. तेच मी पप्पाचं स्वप्न पूर्ण करायचं म्हणून तेवढ्याच ध्येयाने समोर गेले अभ्यास करत. बरं, तुझा इंडिव्हिज्युअल स्कोर काय होता फिजिक्स केमिस्ट्री बायो? इंडिव्हिज्युअल म्हणजे ॲव्हरेजच होता तसा. टोटली 550 ॲव्हरेज होतं माझं. अँड नॉर्मली मग 130 फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये यायचा आणि 320 बायोलॉजीमध्ये. तुला सगळ्यात अवघड सब्जेक्ट कुठला जायचा? ऑफकोर्स फिजिक्स मध्ये का? ते असं तुझा नीटचा प्रिपरेशन करत असताना ज्यावेळेस लास्टचा नीटचा पेपर जवळ आलता, त्यावेळेस तू कशा प्रकारे अभ्यास करत होती? नीटचा त्याच्या आधी आमचे जे IIB मध्ये 20 असे फायनल एक्झामसाठी आम्हाला क्वेश्चन पेपर दिलते. त्यात मला 550 ॲव्हरेज माझे मार्क्स होते. त्यात मला भरपूर काही म्हणजे परत शिकता आलं, किंवा डाऊट्स असतील तर मी ते सरांना वगैरे विचारले, तर मला तिथं सोपं गेलं. आणि फॉर्म्युला बेसिसवर किंवा अलग फॉर्म्युले काढून नोट्स बनवून ते मी खूप असं केलं. भाग्यनगरमध्ये होते ना तू? हां. तिथला एक्सपिरियन्स कसा होता तुझा? असं जास्त बाहेर नव्हते गेले मी, असं रूमवरच जास्त अभ्यास केला. म्हणजे हॉस्टेल क्लास एवढंच. तरी एक तिथली लाईफ कशी होती ना आता GMCची लाईफ कशी आहे? आताची लाईफ बेटर आहे ऑफकोर्स. आताचे फ्रेंड्स वगैरे जास्त आहेत, तेव्हा आता काही फ्रेंड्स वगैरे नव्हते. अँड फक्त मी एवढाच प्रवास केला की कोचिंग अँड हॉस्टेल, नथिंग न्यू. तुला सगळ्यात जास्त म्हणजे मोठी अडचण कुठली आली नीटचा अभ्यास करत असताना? मोठी अडचण फर्स्ट मी जेव्हा हाफ ऑनलाईन केलं ना, तर तेव्हा मी जस्ट एंटर केलं नांदेडमध्ये, तर तेव्हा मला खूप असं अडचण गेली, कारण की माझा थोडासा बॅकलॉग होता मागे, तर ते कव्हर करताना थोडंसं अडचण गेली. इनफॅक्ट बॅकलॉग तर असायलाच नको, पण झालता माझा तो कव्हर करायला थोडंसं हार्ड गेलं 11th मध्ये. नंतर 12th माझी सुरळीत चालू होती. बरं, आता 12th बोर्डचे पण एक्झाम चालू आहेत सध्या विद्यार्थ्यांचे, तर ते कसं मॅनेज केलं बोर्ड प्लस? 12th बोर्डचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आम्हाला IIBनेच पुरवलते, तर तेच वाचून मी तेवढं केलं. आणि एकदा जर नीट केलं तर तेवढं अवघड नाही जात. कॉपी सेंटर होतं तुझं? नाही. मग कॉपी चालत नव्हती का? नाही. आता तर काय कॉपी मुक्त परीक्षा असं अभियान चालू आहे. तर नीटचा जे विद्यार्थी आहेत त्यांना काय ॲडवाइस देणार तू? कशा प्रकारे नीटचा अभ्यास करायला पाहिजे? नीटचा कंटिन्युअस रोज अभ्यास केला पाहिजे रुटीनली. अँड देन तुम्ही नोट्स बनवा, फॉर्म्युला बुक्स बनवा, की तुम्हाला इझी जाईल समोर एक्झामच्या वेळेस प्रिपेअर करायला. अँड डाऊट्स असतील तर ते तेव्हा क्लिअर करत जा, म्हणजे डाऊट्स ठेवू नका. जर तुम्ही डाऊट्स ठेवसाल तर मग ते पुढे जाऊन परत तुम्हाला अडचण येईल. तेव्हा क्लिअर करत जा. डाऊट सेशन्स वगैरे खूप काही असतं. अँड बुक रिडिंग, NCERT रिडिंग इज मस्ट. तू फिजिक्स केमिस्ट्रीसाठी दुसरा कुठला एक्स्ट्रा बुक यूज केलता का? नाही, मी IIBचे मॉड्यूल्सच यूज केले. मॉड्यूल्स? हां. अँड प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. नीट ॲस्पिरंट असताना तुझा डेली शेड्यूल कसा असायचा? आमचे सकाळी मी
5ला उठायचे. 5ला उठून सकाळचे काम केले की थोडा वेळ बुक उघडून बसायचे आणि नंतर आमचे 6ला लगेच क्लासेस होते. मग 6 ते 1:30 क्लासेस झाल्यावर जेवण वगैरे करून 2ला परत बसून 1 तास झोप वगैरे घेऊन परत मग 8 वाजेपर्यंत कंटिन्यू अँड देन 8 ते 9 मध्ये गॅप जेवायचं वगैरे, मग परत 12 वाजेपर्यंत कंटिन्यू. तरी किती तास अभ्यास करायची तू? म्हणजे बऱ्यापैकी 7-8 तास तर कंटिन्यू व्हायचा. क्लास सोडून? हा, क्लास सोडून. म्हणजे क्लास 6 तास? हा, 7 तास होते क्लास आमचे. आणि हे 7 तास? हा, म्हणजे जवळपास दिवसभर तू अभ्यासच करायचे. तर अशा विद्यार्थ्यांना काय ऍडवाइस द्यायची? ते डिस्ट्रॅक्टेड होते अभ्यासावरनं, त्यांचं लक्ष दुसरीकडे जातं. अच्छा, तुम्ही फोकस राहा की तुम्हाला नेमकं हवंय काय लाईफमध्ये. माझं तर एक ठरलं होतं की माझ्या पप्पाचा मला आनंद बघायचा होता इनफॅक्ट. तर तुम्ही पण असं काहीतरी एम ठेवा की तुम्हाला काय हवंय. जेव्हा तुम्ही तुमच्या मम्मी पप्पाच्या डोळ्यातला आनंद बघसाल ना, तुम्ही नीट क्रॅक केल्यावर, तो तुम्हाला म्हणजे असं कुठं पाहायला नाही भेटणार. माझे मम्मी पप्पा तर खूप आनंदी होते तेव्हा. अँड ते मी म्हणजे आनंदाचे अश्रूज असतात ते एक. अँड फक्त असं मोबाईल वगैरे तर तुम्ही लांबच ठेवा सध्या, तुम्हाला काही गरज नाही आहे. अँड अभ्यास करत चाल. तू मोबाईल यूज करत होती? नाही, माझा बंद पडला होता. म्हणजे स्मार्टफोन होता का साधा? स्मार्ट होता 11th ला. देन ऑनलाईन झालं की माझा फोनच बंद पडला होता. देन मी यूज नाही केलाय. आता MBBS विद्यार्थी असताना तुझं डेली रुटीन काय असतं? डेली रुटीन आमचं तर सध्या 9 ते 5 कॉलेज असतं. MBBS ला म्हणजे जास्त फ्रीडम असते, जास्त टेन्शन नसतं असं ऐकलं मी. एक्झाम पिरियड मध्ये असतं. तरी लाईफ मध्ये म्हणजे नीट पेक्षा तर चिल असतं थोडंसं. देन म्हणजे आमचा सकाळचा शेड्यूल असतो की मी 6ला उठते अँड देन नाश्ता वगैरे करून तेच थोडासा योगा वगैरे करून 9 ते 5 आपलं कॉलेज झालं की थोडंसं फ्रेंड्स सोबत गप्पा गोष्टी खेळणं वगैरे अँड देन अभ्यास करायचा थोडा वेळ. 4 तास किंवा 3 तास डेली. हा. तुझा टेस्ट सिरीज मध्ये स्कोअर काय यायचा? टेस्ट सिरीज मध्ये 550च्या आसपास होता. 550. म्हणजे माझं टोटल 20 पेपरचा ॲव्हरेज 550 आलतं. कधी कधी खाली पण गेलतं, 490 वगैरे पण आलते. पण आमचे जे मेंटर होते ते म्हणजे असं सपोर्ट करायचे की काय होत नाही, तुम्ही आणखीन प्रयत्न करा. की असं माझं झालं होतं की एकदा मी संकल्प बॅच आणि मिनी संकल्प होती, तर माझे मिनी संकल्प मध्ये होते. तर मी एकदा संकल्प बॅच मध्ये बसले होते एक्झाम्स द्यायला. तर तेव्हा माझा स्कोअर खूप ढासळला होता. म्हणजे आय मीन बाजूच्यांनाच बघितलं होतं मी इनफॅक्ट की खूप फास्ट सॉल्व करत होते. म्हणजे ते टॉपर्स बॅच प्रेशर. हा, काय टॉपर्सची बॅच होती का ती? नाही, मिनी संकल्प इज नॉर्मल ॲव्हरेज. तुझा स्कोअर का ढासळला? कारण की मी जे संकल्पची बॅच होती ती टॉपरची बॅच होती. मग ते जे ज्या स्पीडनं सॉल्व करत होते मी ते पाहून जरासं भीती वाटली होती. मग माझा थोडासा स्कोअर खाली गेलता. ते सर माझे मेंटर महेश पाटील सर होते. तर त्यांनी मला सांगितलं की असं काही नसतं की वगैरे सगळे सारखेच असतात. मग ते सरांनी सांगितलं, मग परत माझा स्कोअर 550 वर आला. टॉपर बॅच मध्ये होती का नॉर्मल? नॉर्मल बॅच मध्ये होती. आणि तुझे जे आता फ्रेंड सर्कल होता त्यावेळेस, ते आता MBBS ला लागलेत का नाही? हा, काही लागलेत, काही BMS ला आहेत. तर कशा प्रकारचे विद्यार्थी म्हणजे मित्र मैत्रिणी बनवलं पाहिजे नीट ऍस्पिरंट असताना, की सेल्फिश राहिलं पाहिजे आपला अभ्यास फक्त? नाही, मिळून पण करू शकतो. म्हणजे माझं तर असं कंबाईन स्टडी होती. माझे इनफॅक्ट रूममेट सोबत होती. माझी रूममेट 1 वर्ष आधी होती माझ्यापेक्षा, पण तिच्यामुळेच मी जास्त अभ्यास केला. ती काय करते आता? ती इंजिनिअरिंग. आणि तू मेडिकल करते का? इथं कॉलेजमध्ये तुमच्या असं ऐकलंय की रॅगिंग होत नाही काहीच? नाही. म्हणजे तुमच्या वेळेस झालं ते आता ह्या वेळेस होणार नाही असं काहीतरी? असं काहीच नाही, आमच्या वेळेस पण नव्हती झाली. म्हणजे तू सेकंड इयरला ना आता? मी असं ऐकलं की या वर्षी काहीतरी नवीन नियम आलाय की रॅगिंग होणार नाही वगैरे. ते तर खूप आधीपासून आहे. म्हणजे ते तर नियम आहे, पण एक्झॅक्टली इथं एक्झिक्यूट झालेला आहे ते नियम? नाही, आधी पण नाही झाली आमची, कधीच रॅगिंग नाही झाली. थोडी पण नाही झाली? सिनियर समोर असं खाली मान वाकून बघावं लागतं का? नाही, आमचे सिनियर्स खूप चिल आहेत. तर इथं म्हणजे आता सिनियर सोबत असा वियर्ड एक्सपिरियन्स कुठला राहिलेला तुझा? असं वियर्ड एक्सपिरियन्स तर नाहीये. म्हणजे आता तू एखाद्या मॅमला दीदी बोलली असं काय? नाही, स्टार्टिंगला नाही, काहीच नाही का तसं? म्हणजे सगळं चांगलं चाललंय का? हा, चांगलं चाललंय. सिनियर्स उलटी मदत करतात, एक्झाम्स वगैरे असेल तर बुक्स वगैरे प्रोव्हाइड करतात की कोणते टॉपिक महत्वाचे आहेत, सगळं सिनियर्सच सांगा. डेली अभ्यास काही नाही असून काय ॲडवाईस की फोकस कसं राहायचा, अभ्यास कसा करायचा, किंवा एक्स्ट्रा काय तुझ्या चूक मिस्टेक झालत्या? एक्स्ट्रा मध्ये माझी फक्त एकच चूक झाली की माझे बॅकलॉग्स आणि मी डाऊट्स क्लिअर नव्हते केले. तुम्ही बॅकलॉग बिलकुल ठेवू नका, कारण की एकदा जर बॅकलॉग राहिला ना तो असा त्याचा एक ढीग बनतो आणि तो सॉल्व्ह करायला अवघड जातं. देन डाऊट्स तेव्हाच्या तेव्हा क्लिअर करत जा, कारण की तुम्हाला नंतर अवघड नाही जाणार. एखाद्या एक्झाम मध्ये तोच क्वेश्चन परत येतो, मग तो तुम्हाला सॉल्व्ह करायला सोपं जाईल. अँड
फॉर्म्युला बुक वगैरे सगळं बनवूनच करा, कारण की केमिस्ट्री आणि फिजिक्ससाठी तर मी फॉर्म्युला बुक बनवली. इनफॅक्ट ऑर्गॅनिकसाठी ते जे फॉर्म्युले असतात ते करा. अँड बायोलॉजीसाठी NCERT रीडिंग इज मस्ट. लाईन टू लाईन पाठ झाली पाहिजे. ठीक आहे, तुला भेटून चांगलं वाटलं. हा होता मित्रांनो GMC घाटीमधील एका विद्यार्थिनीचा नीटचा प्रवास. अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.